तुकाराम महाराज म्हणतात की आपण आपल्या विठ्ठलाला प्रत्येक गोष्ट समर्पण करावी असे या अभंगातून सांगतात. भोग द्यावे देवा, त्याग भोगीचं बरवा, आपण व्हावे इकडे, देव कळेवरी जोडे, योजे यथा काळे, उत्तम पाला कंदमुळे, वंचकाशी दोष, तुका म्हणे मिथ्या सोस. तर कोणतेही भोग प्रथम देवाला समर्पण करावेत, नंतर आपण भोगावेत. म्हणजे त्या भोगातच उत्तम रीतीने त्याग घडतो. आपण त्या भोगापासून अलिप्त राहावे आणि देवाला त्याचा भोगता करावे. म्हणजे त्या देहातच देवाची प्राप्ती होते. ज्या ऋतूमध्ये जी कंदमुळे, जो पाला आपल्याला मिळत असेल तो सर्व उत्तम मानून त्याचा देवाला समर्पण करण्याकडे विनियोग असावा. तुकाराम महाराज म्हणतात, जो मनुष्य देवाला समर्पण न करता भोग भोगतो तो वंचक असून त्याला पाप लागते. म्हणून त्याचा देवाला समर्पण न करण्याचा आग्रह वाईट आहे. स्वस्वहाव्यास हा मिथ्या समजावा आणि तसे वागावे. म्हणजे तुकाराम महाराज अभंगातून म्हणतात की आपण ज्या वस्तू आपण त्याचा उपभोग घेणार आहोत ते अगोदर आपण आपल्या विठ्ठलाला समर्पित करावे आणि समर्पित केल्यानंतरच आपण त्याचा आस्वाद घ्यावा, असं या ठिकाणी सांगतात. रामकृष्ण.